नमस्कार मास्टर सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आमच्या भंडारा, नागपूर, गोंदिया या भागामध्ये भाताची शेती भरपूर होते आणि भाताचे इतके विविध प्रकार होतात की अनगिनत. त्यातला एक भजा भात मला आठवतो. म्हणजे आमचे मामा मुलताईला त्यांची 32 गावाची मालगुजारी. आता एक गुट्टू मामा आमचा आहे, त्याला हा भजा भात खूप आवडतो आणि भजा भात त्याच्यावर कढवलेलं तेल किंवा फोडणीचं तेल आणि ताक असा सुंदर मेनू असतो. पण भजा भात असल्याशिवाय मजा येत नाही. तर असा हा भजा भात आपण करू. लवकर होतो, पटकन होतो, छान लागतो. चण्याच्या डाळीचं पीठ, त्यामध्ये थोडासा ओवा, लसूण, आलं, हळद, जिरे, यामध्ये छान तेलाचं गरम मोहन घालायचं, चवीनुसार मीठ, पाणी, आणि ह्याला छान फेटून घ्यायचं. जेवढं छान फेटाल तेवढी ती भजी छान अशी हलकी होते. थोडी कोथिंबीर, याला छान मंद आचेवर आपण तळून घेऊ. आता यामध्ये भज्यांचा साईज कसा आहे डझंट मॅटर, कसंही असो, कारण त्याला क्रश करायचं आपल्याला. भजी तयार झाल्यावर त्यावर हा तयार भात, ही छान अशी कुरकुरीत भजी जी आहे ती यात मिक्स करायची आणि यावर थोडी कोथिंबीर आणि मस्त जिऱ्याची फोडणी घालायची. हिंग, याला सर्व करू आपण ताकाबरोबर. आणि याच्या बरोबर ताक. सो आता मी याचा फडशा उडवणार. म्हणजे हा भजाभात मला म्हणजे आईने शिकवला पहिला आणि आईला खूप आवडायचा भजाभात. म्हणजे कुठलाही सण असो आई म्हणजे भजाभात केला का रे. म्हणजे आत्तापर्यंत ती जेव्हा गेली ते पहा ढगाचा कडकडाट झाला. ती गेली तेव्हा काही 8 दिवस आधी तिने भजाभात करून मागितला होता, दिला होता म्हणा, पण एवढूसा खाल्ला काहीतरी. तर आमची आई खूप सुगरण होती. एनिवे, तर हा भजाभात आणि ताक. मग कधी हे फोडणीचं ताक असायचं, कधी साधं. मी याचा मजा घेतो. तुम्ही पण ह्याचा बनवण्याचा मजा घ्या.
पावसाळा सुरू झालाय, पावसाळ्यात जास्त मजा येते. आणि थंड गरम असं काही नसतं बरं का, कसंही खा. पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, ट्राय इट.